जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये आज आपण रायगड पोलीस शिपाई या पदासाठी आपल्याला माहिती आहे की काल लेखी परीक्षा झालेली आहे आणि खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहे की सर रायगडचा फायनल मेरिट किती जाईल. कारण की आपण जो ग्राउंड कट ऑफ सांगितलेला होता जवळपास तोच कट ऑफ 75% लागलेला होता. विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की सर नेमकं कट ऑफ किती जाईल, कारण की आपल्याला माहिती आहे की आन्सर की आलेली आहे आणि आन्सर कीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले मार्क पाठवलेले आहे. तर त्यानुसार आपल्याला कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की अजूनपर्यंत लेखीचे मार्क आलेले नाही आहे, तरी पण आपण अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो, कारण की पेपर कशा प्रकारे आलेला आहे, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गेलेला आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच तुमची एक मदत लागणार आहे, कारण की अंदाजित कट ऑफ काढण्यासाठी तुमचे मार्क आपल्याला 150पैकी किती आलेले आहे ते बघावं लागेल. त्यानुसारच आपल्याला कट ऑफ काढावं लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मेरिट काढायचा आहे त्यासाठी तुम्हाला आपली एक हेल्प करावी लागणार आहे. तर रायगड पोलीस शिपाई या पदासाठी नेमका फायनल मेरिट किती जाईल, तुमचा सेफ स्कोअर किती असू शकतो, तुमच्या कास्टचा मेरिट नेमका किती जाणार, यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी बघा तुम्हाला एक काम करावं लागेल. ते म्हणजे कसं, तर पहा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये काय टाईप करायचं आहे, तर पहा कट ऑफ काढण्यासाठी काय करायचं. उदाहरणार्थ तुम्ही OBC कास्टमधून फॉर्म भरला असेल, लेखी परीक्षा दिलेली असेल, उदाहरणार्थ तुम्ही OBC आहात, तुम्हाला टोटल मार्क उदाहरणार्थ पडलेले आहेत 128 आणि तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर कसं टाईप करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये एकाच मॅसेजमध्ये OBC टाईप करा, त्यानंतर 128 टाईप करा, मेल टाईप करा आणि जर तुम्ही सर्वसाधारणमधून फॉर्म भरला असेल तर सर्वसाधारण लिहा, इतका मेसेज करा. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही उदाहरणार्थ EWSमधून फॉर्म भरला असेल, तुम्हाला मार्क असेल 110, तुम्ही महिला कॅन्डिडेट असेल तर तुम्ही फिमेल टाईप करा आणि इथे तुम्ही जसा तसा हा मॅसेज मला टाईप करून कमेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करा. आणखी एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असेल आणि तुम्ही पोलीस पाल्य असाल, उदाहरणार्थ तुमची टोटलिंग ओपन पोलीस पाल्यमधून होत असेल 112, तुम्ही पोलीस पाल्यमधून फॉर्म भरला असेल, मेल कॅन्डिडेट असेल तर मेल लिहायचं. त्यानंतर पोलीस पाल्यमधून फॉर्म भरला असेल तर POL किंवा पोलीस पाल्य पूर्ण जरी लिहिलं तरी चालणार आहे. यावरून आपल्याला एक अंदाज येईल आणि जास्तीत जास्त कमेंट आले की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ काढण्यात आणि मेरिट किती जाऊ शकेल लेखी मार्क येण्याआधीच आपण कट ऑफ काढू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की विद्यार्थी खूप कमेंट करत आहे की नेमका कट ऑफ किती जाईल सर. तर यावर आपल्याला कट ऑफ जर काढायचा आहे तर तुमची हेल्प लागणार आहे, कारण की आपल्याला तेव्हाच माहिती पडेल. आणि NCC असेल तर सोबतच NCC प्लससुद्धा लिहा, ठीक आहे, कारण की NCCचा खूप काही डिपेंड पडतं मेरिटवर, ठीक आहे. तर ज्यांचं NCC आहे किंवा NCC नोसुद्धा लिहिलं, NCC नोसुद्धा लिहिलं तर तुम्हाला चालणार आहे. उदाहरणार्थ घेऊन आणखी सांगतो. जर तुम्ही SCमधून फॉर्म भरला असेल, तुमची टोटलिंग होत असेल 115, फिमेल कॅन्डिडेट असेल तर फिमेल लिहा, तुमचं NCC असेल तर प्लस NCC असं टाईप करा, जर NCC नसेल तर NCC नो म्हणून टाईप करा, प्लस NCC नो म्हणून टाईप करा, ठीक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ जर शेअर कराल तर जास्तीत जास्त व्हिडिओ पाहतील विद्यार्थी आणि त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहिती मिळेल की नेमक्या रायगडचा कट ऑफ किती जाऊ शकतो, मेरिट किती जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.